राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने नांदेड जिल्हा अधिकारी यांना ओबीसी समाजाच्या संवैधानिक न्याय व मागण्या व समस्या पूर्ण करण्यात याव्यात यासाठी हे निवेदन देण्यात आले। यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पांचाळ, राज्य कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संतोष केंद्रे, सुरेश पांचाळ, उपाध्यक्ष सोपनराव सातेगावकर हे यावेळी उपस्थित होते। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 7 डिसेंबरला विधान भवनावर महामोर्चा काढून विधान भवनास घेराव घालण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे। आज पूर्ण राज्यभर तसेच आमच्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये आम्ही निवेदनं सादर केली आहे तहसीलदारामार्फत राज्य सरकारला। ओबीसींच्या मागण्याचा ज्याप्रमाणे मराठा समाजाच्या मागण्याचा तात्काळ विचार राज्य सरकार करते आहे, तसं जर ओबीसीच्या मागण्याचा जर विचार केला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून ज्याप्रमाणे हे आंदोलन आम्ही तीव्र करीत आहोत, अगदी त्याचप्रमाणे आम्ही राज्यामध्ये जेल भरोचा इशारा दिला आहे। येत्या 10 नोव्हेंबरला मुंबईमध्ये ओबीसींची गोलमेज परिषद आहे आणि 8 डिसेंबरला 7 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आम्ही विधान भवनावर मोर्चा काढून घेराव घालू।